नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. रविवारचा दिवस होता. मामांचा फोन आला ही पुट्टी घासायला. मग काय मी आणि माझा भाऊ लगेच तयार झालो आणि गेलो मामाच्या इकडे पुट्टी घासायला. पुट्टी घासायला चालू करणार तेवढ्यात आला भैया. मग एक नंबर बरं वाटलं. म्हणलं आता चला सगळेजण मिळून एक एक भिंत चालू करूया. लगेच सुरुवातीला मस्त रुमाल बिमाल बांधला. सगळेजण इंजिरी बनवून लागले लगेच कामाला. कोणी पुट्टी घासत होतं तर कोणी हसत होतं निवांत. लगेच थोड्या वेळाने आम्हाला कळलं पुट्टी घासणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. इंस्टाग्राम चालवण्यासारखं आहे. खूप अवघड काम आहे. हात लगेच दुखायला लागले आमचे थोड्या वेळात पुट्टी घासून. हे बघू शकता तुम्ही, सगळा अवतार वगैरे खराब झाला होता. मी रुमाल बांधला होता जास्त काही तोंड वगैरे नाकात धूळ जावे नाही म्हणून, पण सगळ्या केसांचा वगैरे अवतार खराब झाला होता आमचा. पुट्टी घासून घासून हात लागले दुखायला, पण ॲटिट्यूड मात्र तसंच होता. मग आम्हाला कंटाळा. म्हटलं चला जरा टाईमपास करूया. मग लगेच टाईमपास करता करता पेरणीमध्येच केला डान्स चालू, तुम्ही बघू शकता. मग पुट्टी घासता घासता पोटातून आवाज आला, आता काम बंद आणि आता काहीतरी खायला पाहिजे. तेवढ्यात आला आमच्या मोठ्या मामांचा फोन. मामा म्हणले मस्तपैकी भजी खायला. मग मामांनी मस्तपैकी कोबी चिरायला चालू केलं. मग मामा मस्तपैकी कांदा पण चिरत होते. मित्र मामा कांदा कापत होते, पण भजी कधी होती याची वाट आम्ही बघत होतो. तेवढ्यात झाली मस्तपैकी भजी. मग मामाने दिली आम्हाला टेस्टिंगला. पिल्याने वगैरे सगळ्यांनी भजी खायला चालू केली. आलो होतो मामांना पुट्टी घासायला मदत करायला, पण लक्षात राहिली आमची भजी पार्टी. एक नंबर भजी पार्टी झाली. छकुलीने मस्तपैकी पोच दिली. काम झालं का नाही माहीत नाही, पण भजी पार्टी करायला मात्र खूप मजा आली मित्रांनो. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपले MC व्लॉगरला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपला हा व्हिडिओ लाईक करा. चला, थँक्यू.